नमस्कार, प्रमोद दस्तुरकर, KJ कॅम्पसचा ट्रेनिंग प्लेसमेंट हेड. मी 6 वर्ष झाली इथे आहे. 12 वर्षापासून ट्रेनिंग प्लेसमेंट करतोय. पुण्याच्या असोसिएशन ऑफ ट्रेनिंग प्लेसमेंटचा मी व्हाईस चेअरमन आहे. आजपर्यंत 3,500 मुलांना मी जॉब लावलेली आहेत आणि 25,000 मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्यात. आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो, इंजिनिअरिंग करतो, तर इंजिनियर होतो, जॉब स्ट्रगल करतात, काही जण जॉब मिळतो नाही मिळतो. ह्या सगळ्या परिस्थितीमधून आम्ही जाताना मुलांना आम्ही काउन्सिलिंग असं करतो की लक्षात घ्या, पहिल्या वर्षी ज्या वर्षी मुलगा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो तर या ॲडमिशनमध्ये मुलांनी काय काय करायचं आणि BE पर्यंत त्यांनी काय काय करायचं, जेणेकरून मुलगा नोकरीक्षम म्हणजे एम्प्लॉयबल होईल. आता फर्स्ट इयरला जनरल इंजिनिअरिंगला हे 10 सब्जेक्ट्स असतात. मुलगा थोडासा पॅक असतो, म्हणून फर्स्ट इयर हे पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्यांनी डिस्टिंक्शन आणण्याचा फर्स्ट इयरला प्रयत्न केला पाहिजे. नाव लक्षात घ्या, सेकंड इयरमध्ये जेव्हा आता हे टोटल आपलं 8 सेमिस्टरचं पॅटर्न असतं, तर या 2 सेमिस्टरच्या मध्ये एक ॲव्हरेज 15 दिवसाचे वॅकेशन, 15 ते 20 दिवसाचं वॅकेशन तुम्हाला मिळतं. तर या वॅकेशनमध्ये काय काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. सेकंड इयरमध्ये तुम्ही जर गेलात, त्या सेकंड इयरमध्ये गेल्यानंतर इंग्लिश, तुमचं बेसिक इंग्लिश हे तुमचं बेस्टच असलं पाहिजे. न्यूट्रल इंग्लिश तुम्ही डेव्हलपच केलं पाहिजे. तुम्हाला शाळेमध्ये इंग्लिश शिकवलं जातं, प्राथमिक शाळेमध्ये किंवा सेकंडरी स्कूलमध्येच इंग्लिश शिकवलं जातं. हे बेसिक इंग्लिश तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये कोणी शिकवणार नाही आहे. ते इंग्लिश तुम्ही स्वतः तयार करणं गरजेचं आहे सेकंड इयरमध्ये. आणि छान ग्रामॅटिकल, एसे रायटिंग, छान असं न्यूट्रल इंग्लिश हे सेकंड इयरमध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. हे सेकंड इयर झाल्यानंतर थर्ड इयरमध्ये तुम्ही एक टेक्निकल कोर्स, ज्याच्यामध्ये कमीत कमी 150 तासाचं टेक्निकल कोर्स करणं गरजेचं आहे. या 150 तासामध्ये तुम्ही स्वतः प्रोजेक्ट करणे, 50 तास आणि 100 तास ट्रेनिंग, असं 15 ते 20 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन स्वतः टेक्निकल सर्टिफिकेशन इंटरनॅशनल स्टँडर्डचं करणं गरजेचं आहे. जावा, .NET, टेस्टिंग, मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन, ओरॅकल सर्टिफिकेशन हे कम्प्युटरमध्ये, CAD, AutoCAD, CAM, कटिया, प्रोई हे मेकॅनिकलमध्ये, ANSYS मेकॅनिकलमध्ये, स्टॅड प्रो, PLC SCADA, एम्बेडेड, अशा प्रकारचं ट्रेनिंग हे तुम्ही थर्ड इयरमध्ये घेण्याचं गरजेचं आहे. आणि ॲप्टिट्यूडची ट्रेनिंग हे थर्ड इयरमध्ये तुम्ही हे ट्रेनिंग टेक्निकल घेणं गरजेचं आहे. BEला येताना तुम्ही ॲप्टिट्यूड ट्रेन असले पाहिजे. बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स शुड बी क्लिअर. ॲप्टिट्यूडचा तुमचा एक क्वेश्चन हा तुम्ही 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह केलेला असलाच पाहिजे, तर तुम्ही आता BEला आल्यानंतर तुम्हाला जॉब मिळू शकतो. लक्षात घ्या, आजकालच्या ह्या कॉम्पिटिशनच्या वर्ल्डमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, किंवा तुम्ही एकदम ग्रामीण भागातून येऊन इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत आहेत आणि हे सगळं पाहतायत, तर तुम्हाला नोकरीक्षम जर राहायचं असेल तर कृपया वॅकेशन घेऊ नका. या वॅकेशनमध्ये या प्रकारचं ट्रेनिंग जर तुम्ही घेतलं तरच तुम्ही ह्या कॉम्पिटिशनच्या वर्ल्डमध्ये बेस्ट कॅपॅसिटी जॉब मिळवू शकाल. अदरवाईज यू विल हॅव टू कॉम्प्रोमाइज टू युअर सॅलरी, यू विल हॅव टू कॉम्प्रोमाइज टू युअर जॉब. म्हणून अशा प्रकारचं हे फर्स्ट इयरमध्ये सेकंड इयरमध्ये इंग्लिश, थर्ड इयरमध्ये टेक्निकल ट्रेनिंग, आणि BEला येताना ॲप्टिट्यूड, आणि हे ट्रेनिंग घेऊन BEच्या कॅम्पस रिक्रुटमेंटमध्येच कॅम्पस ऑफर घेणं हे सर्वात जास्त सन्मानाचं आहे. आईवडिलांना तुम्ही इंजिनिअरिंग पासआउट होण्याच्या आधीच जर तुम्ही जॉब ऑफर दाखवली, तर जॉब ऑफरचा हा सन्मान, हा मुलीला सांगून येऊन मुलगा लग्न करून घेऊन जातो, एवढा मोठा सन्मान समाजामध्ये क्रिएट करायचा असेल तर अशा प्रकारचं तुम्ही हे ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतोय, प्रत्येकाला जॉब मिळतो. एव्हरी इंजिनियर इज डुईंग बेस्ट कॅपॅसिटी जॉब, ही कॅन गेट बेस्ट कॅपॅसिटी जॉब. सो डू दिस. अशा प्रकारचं ट्रेनिंग घ्या आणि बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जॉब ऑफर घ्या. प्रमोद दस्तूरकर फॉर मॅक्स महाराष्ट्र. थँक्यू.